तुमचं स्वागत आहे. काय काय सांगालच्या खास एपिसोडमध्ये ठिकाणी आपण पाहत आहात वाघोलीमध्ये जे पुलाचं काम चालू आहे. ब्रिटिशकालीन हा पूल होता. 150 वर्षापूर्वी इंग्रजांनी बांधलेला पूल त्याची आयु संपल्यामुळे त्याचे पुन्हा काम सुरू झाले. गेले 8 महिने या पुलाचं काम सुरू असून अतिशय निकृष्ट दर्जाचे काम सुरू आहे आणि अतिशय संथ गतीने काम सुरू आहे. ज्या ठिकाणी मुरुम डबर टाकून भर द्यायला पाहिजे त्या ठिकाणी हे इथलीच माती उचलून त्या ठिकाणी ते भर घालत आहेत. अतिशय आणि स्टील जर आपण पाहायचं स्टील पण अतिशय निकृष्ट दर्जाचे या ठिकाणी स्टील वापरलं गेलेलं आहे. आम्ही आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे या ठिकाणी आम्ही आज आंदोलन करत आहोत आणि या कॉन्ट्रॅक्टरला आम्ही इशारा देत आहोत. हे काम अतिशय संथ गतीने काम चालू आहे ते अतिशय जलदगतीने व्हावे आणि कामाचा दर्जा सुधारावा. जर या कामाचा दर्जा सुधारला नाही तर आम्ही या ठिकाणी पुढील आठवड्यात या ठिकाणी आंदोलन करून हा रोड पूर्ण बंद करून शिवसेनेचे पदाधिकारी आज इथे आवर्जून येण्याचे कारण आहे कारण तुम्ही आता बघता हा वाई वाटार रोडवरील वाघोली पुलावरचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं चाललंय. खऱ्या अर्थाने सांगायचं एवढंच आहे की सातारा जिल्ह्यामध्ये 4 मंत्री आहेत, 1 उपमुख्यमंत्री आहे. एवढं सगळं असताना सुद्धा आज उत्तर कोरेगाव तालुक्यामध्ये रस्त्यांची अवस्था बघा. शासन कुठे आहे आणि प्रशासन काय करते? ह्या लोकांना कसला वचकच राहिला नाही आणि जनतेचा उपयोग फक्त मतासाठी आणि मत झाली की जनतेच्या प्रश्नांना मात्र किंमत नाही. आपल्या मार्गात आणि आम्ही सर्वजण इथे जमायचं कारण एकच आहे, जे ते आता इलेक्शनांचं वारं चाललंय, जे ते आपापल्या नादात आहे, परंतु जनतेचं ह्यांना काय पडलेलं नाही. आणि समजत ह्यांच्याच जवळचे कॉन्ट्रॅक्टर असतील, पुणे असेल, या लोकांना अशी टेंडर द्यायची आणि असं जनतेला त्रास द्यायचा, जनतेचाच पैसा वापरायचा आणि जनतेलाच ताप द्यायचा. मी आपल्या माध्यमातून सांगेन सदर हा जो पूल आहे हा ब्रिटिशकालीन पूल आहे. आमचे प्रशांतजी तावडे बोलले की काम निकृष्ट दर्जाचं चाललंय. हे आहे, चाललंय ते चाललंय, परंतु ज्या वेळेस काम करत असताना पर्यायी रस्ता करायचा असतो, पर्यायी रस्ता त्याला चांगला करायचा असतो. पण आपण बघताय की नागरिकांची कशी हेळसांड होतीये. आणि इथं जवळ कॉलेज आहे भागात उत्तर कोरेगाव तालुक्यामध्ये मिनिमम 26-27 गाव आहेत. या गावातील जनतेला हा जो होणारा त्रास आहे हा लवकरात लवकर थांबावा. नाहीतर आपण जर हे काम व्यवस्थित केलं नाही आणि फास्ट केलं नाही, आपण उडवडीची उत्तरं देण्यात सर्व प्रशासन माहीर आहे, परंतु आपल्याला शिवसेनेच्या वतीने मी इशारा देतो, आपण जर लवकरात लवकर हे काम पूर्ण केलं नाही तर निश्चितच शिवसेना काय असते ते आपल्याला दाखवून देऊ. आज या ठिकाणी हे वाघोलीच्या पुलाचे जे काम चाललेलं जवळजवळ वर्ष झाले चाललेलं फार संथ गतीनं काम चाललेलं आहे. ह्याच्यात जे कॉन्ट्रॅक्टर आहेत तिथले जे स्थानिक पुढारी आहेत ते काही कोण लक्ष घालत नाहीत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उत्तर कोरेगाव तालुक्याचा उपतालुका प्रमुख या नात्याने आम्ही यांना इशारा देत आहे की जर हे काम जलद गतीने नाही चालू झालं तर आम्ही PWDच्या अधिकाऱ्यांना तिथं जाऊन काळं फासण्यात येईल.